नमस्कार. आपल्या सर्वांचं स्वागत आहे जी.के फॉर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये. तर योजना दूत भरती संदर्भात नवीन वेबसाईट सुरू झालेली आहे आणि त्याच वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. तर वेळ न गमावता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक देखील करू शकता व्हिडिओ आवडल्याच्या नंतर. आणि पहा मित्रांनो, अर्ज भरण्याची आपण प्रक्रिया पाहत आहोत. तरी देखील तुम्हाला काही अडचण आली तर बिनधास्तपणे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये प्रश्न विचारू शकता. जास्त वेळ न गमावता वळूया आपल्या व्हिडिओकडे. तर पहा मित्रांनो, थोडक्यात या ठिकाणी अर्जाची प्रक्रिया मी तुम्हाला सांगून देतो आणि अर्ज कसा करायचा तेही देखील आपण पाहणारच आहोत. पण यावरून जर तुम्हाला कळलं की अर्ज कसा करायचा तर तुम्हाला पुढचा व्हिडिओ देखील पाहण्याची आवश्यकता नाही. तर पहा, मुख्यमंत्री योजना दूत कल्याणकारी योजना. सर्वात प्रथम महत्वाचं आहे उद्दिष्ट आपल्यासाठी नाही, सर्वांना माहितीच आहे की उद्दिष्ट काय. 10,000 रुपये प्रति महिना या ठिकाणी विद्यावेतन मिळणार आहे योजना दूतांना आणि महाराष्ट्र सरकारच्या ज्या योजना आहेत त्या तुम्हाला घरापर्यंत आणि दारापर्यंत पोहोचवायच्या आहेत. उमेदवाराची निवड प्रक्रिया व कायदे. तर पहा, निकष व फायदे आहेत. तर पहा, निकष जे आहेत, काही जण म्हणतात की वय मर्यादा किती आहे. तर ह्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. ह्या जर तुम्ही पाहिल्या तर अर्ज करताना तुम्ही देखील तुमचा अर्ज करू शकता. थोडक्यात आपण जाणून घेऊया. 18 ते 35 वय पाहिजे. काही जण कमेंट करतात 36 आहे, 37 आहे, 38 आहे. तर पहा मित्रांनो, त्यांनी 18 ते 35 सांगितलेलं आहे. दुसरं, ग्रॅज्युएशन कंप्लीट असणं गरजेचं आहे. आता काय प्रश्न येतात की ओपन युनिव्हर्सिटीतून चालते का? तर चालते. कोणत्याही युनिव्हर्सिटीमधून असो तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं असावं. मग ते कोणत्याही शाखेचं असो, विज्ञान असो, म्हणजे BSc असो, त्यानंतर BA असो, BCom असो, कोणतंही असलं तरी ग्रॅज्युएशन चालणार आहे. इंजिनिअरिंग जरी तुमची असली तरी देखील तुम्ही यासाठी पात्र आहात. पदवीधर तुम्ही असणं आवश्यक आहे. तिसरं महत्त्वाचं, तुम्हाला संगणक ज्ञान असणे आवश्यक आहे. चौथं, तुमच्याकडे अद्ययावत मोबाईल म्हणजे अँड्रॉइड मोबाईल असणे आवश्यक आहे. पाचवं महत्त्वाचं आहे की तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असणं आवश्यक आहे. आणि सहावं, तुमचं जे आधार कार्ड आहे ते तुमच्या बँकेशी संलग्न असणं आवश्यक आहे. हा सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे मित्र. ज्या अकाउंटमध्ये तुम्हाला पैसे येणार आहेत त्या अकाउंटशी तुमचं आधार कार्ड लिंक असणं गरजेचं आहे. कारण की आधार कार्डवरूनच थेट जे आहे ते DBT मार्फत आधार सीडिंग असलेल्या बँकेशी त्या खात्यात तुमचे पैसे जमा होतील. तर ह्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ते तुम्ही लक्षात ठेवा. दुसरं पहा, याचे फायदे काय. तुम्हाला प्रत्यक्ष कामाचा अनुभव, दलाचा भाग होण्याची संधी, विद्यावेतनातून युवकांना आर्थिक सहाय्य, शिकण्याबरोबर कौशल्य आणि सरकारी कामकाजाचा अनुभव. आता येऊया आपण नोंदणी प्रक्रियेकडे. इथे थोडक्यात नोंदणी प्रक्रिया सांगतो आणि पुन्हा अर्ज कसा करायचा ते देखील आपण पाहूया. एक अर्ज मी तुम्हाला भरून दाखवतो. तर पहा, उमेदवार नोंदणी प्रक्रिया. तर सर्वात प्रथम तुम्हाला वेबसाईटवर यायचं आहे. आता कोणत्या वेबसाईटवर यायचं आहे तर पहा, योजना दूत पोर्टल. योजना दूत जे काही पोर्टल आहे त्यावर तुम्हाला यायचं आहे आणि आल्याच्या नंतर इथे तुम्हाला नोंदणीवर क्लिक करायचं आहे. हे काय ऑप्शन दिसेल नोंदणीचं, ते आपण पाहणार आहोत. पण इथे मी थोडक्यात सांगून देतो, ज्यांना समजलं त्यांना पुढचा व्हिडिओ पाहण्याची आवश्यकता नाही. तुम्ही एवढं करून देखील तिथे जाऊन अर्ज करू शकता. तर पहा, यूथवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यांनी सांगितलंच याप्रमाणे. यूथवर क्लिक केल्याच्या नंतर इथे तुम्हाला इलिजिबिलिटी क्रायटेरिया दाखवला जाईल. इलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये तुम्ही पाहू शकता 18 ते 35 वय असणं आवश्यक आहे. तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असणं आवश्यक आहे. तुमच्याकडे आधार कार्ड असणं आवश्यक आहे आणि तुमचं ग्रॅज्युएशन असणं कंपल्सरी आहे. त्यानंतर तुम्हाला टाकायचा आहे तुमचा आधार कार्डचा नंबर. महत्त्वाची बाब अशी की आधार कार्डचा नंबर टाकल्याच्या नंतर जो OTP येणार आहे तो तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर येईल. नंतर पहा, आधार कार्डचा नंबर टाकल्याच्या नंतर OTP टाकायचा आहे. OTP टाकल्याच्या नंतर तुमची काही जी बेसिक डिटेल आहे ती ऑटोमॅटिक घेतली जाणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमचा व्हॉट्सअप नंबर, ईमेल ID, पत्ता, शहर, तुमचं गाव, तुमचा जिल्हा आणि त्यानंतरच तुमचं हे पहा स्मार्टफोन तुमच्याकडे आहे का आणि पिनकोड वगैरे ही सर्व माहिती भरायची आहे. हायेस्ट क्वालिफिकेशन तुमचं काय झालेलं आहे, शिक्षण काय झालेलं आहे ते देखील इथे तुम्हाला भरायचं आहे. नंतर पहा, चौथ्या स्टेपमध्ये तुम्ही आले की तुमचं प्रोफाईल या ठिकाणी प्रोफाईल कंप्लीट झाल्याच्या नंतर ॲप्लिकेशन प्रोसेसवर तुम्हाला जावं लागेल. या ठिकाणी इमेजची क्वालिटी थोडीशी खराब आहे. त्यांनीच ही PDF अपलोड केलेली आहे. मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. PDFच ही जी आहे ती चांगल्या फॉर्मॅटमध्ये अपलोड केलेली नाही, कारण की स्क्रीनशॉट घेतलेले हे दिसतात. तर पहा, ॲप्लिकेशन प्रोसेसवर आपल्याला नंतर जायचं आहे आणि ॲप्लिकेशन प्रोसेसवर गेल्याच्या नंतर खाली तुम्हाला दिसेल या ठिकाणी आपलं प्रोफाईल तयार झालेलं आहे. आता हे ॲक्च्युअलमध्ये आपण पाहणारच आहोत. तर पण पहा, अशा पद्धतीने तुमचं प्रोफाईल तुम्हाला दिसेल. इथे ऑप्शन आहे प्रोफाईलचं, तर आहे मॅचिंग जॉब. तर मॅचिंग जॉबमध्ये तुम्हाला यायचं आहे. खाली ॲप्लिकेशन असतात, कुठे कुठे तुम्ही अप्लाय केलं त्याची माहिती दिसते आणि सर्वात खाली त्यांनी तुमच्याशी कॉन्टॅक्ट केल्याच्या नंतर तो कॉन्टॅक्ट दिसते. कॉन्ट्रॅक्ट लिहिलेला आहे तिथं, म्हणजे त्यांनी जर संपर्क साधला तर तो तुम्हाला दिसेल. तर पहा, आपल्याला 2 नंबरच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि 2 नंबरच्या ऑप्शनवर क्लिक केल्याच्या नंतर अशी प्रोफाईलमध्ये आपली माहिती दिसणार आहे. रिझ्यूम हे आपलं सर्व प्रोफाईलमध्ये आहे. 2 नंबरच्या ऑप्शनवर मॅचिंग जॉबवर तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला तुमचा जिल्हा सिलेक्ट झालेला दिसेल. त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा तालुका सिलेक्ट करायचा आहे किंवा ब्लॉक सिलेक्ट करायचा आहे. सर्वात प्रथम तर अर्बनसाठी करत आहात की रुरलसाठी करत आहात, म्हणजे खेडे विभागासाठी करत आहात की शहरी विभागासाठी अप्लाय करत आहात ते या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. इथे तुमचा जिल्हा ऑलरेडी सिलेक्ट झालेला असेल. जर तुम्ही खेडे विभाग म्हणजे रुरल डिपार्टमेंटसाठी म्हणजे रुरलसाठी जर अप्लाय करत असाल तर इथे तुम्हाला जे आहे तुमचा तालुका पंचायत समिती ज्या ठिकाणी असते ते तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल आणि नंतर सिलेक्ट करावं लागेल तुमची ग्रामपंचायत. सर्व ग्रामपंचायतीचा यामध्ये समावेश आहे आणि नंतर
जी ग्रामपंचायत तुमची असेल त्या ग्रामपंचायतीवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला अप्लायचं बटन दिसणार आहे आणि तिथे तुम्ही अप्लाय करू शकता. अप्लाय केल्याच्या नंतर खाली पहा अशा तुम्हाला ग्रामपंचायतीचे ऑप्शन दिसतात. तिथे सर्च करून देखील तुम्ही तुमची ग्रामपंचायत पाहू शकता. इथे अप्लायचं ऑप्शन येत असते आणि अप्लाय केल्याच्या नंतर सर्वात शेवटी तुम्हाला इथे पहा, इथे हे अप्लाय बटन त्यांनी दिलेलं आहे. अप्लाय बटन केल्याच्या नंतर ॲप्लिकेशन झालेलं आहे असं आपल्याला दिसते आणि इथे तुम्ही सद्यस्थिती पाहू शकता. हे जे आहे ॲप्लिकेशनचं तिसरं म्हणजे डॅशबोर्डवर आपण आलो. पहिलं आपलं प्रोफाईल, दुसरं जिथे आपल्याला कुठे कुठे जागा आहेत ते पाहण्यासाठी दुसऱ्या नंबरचं, आणि तिसऱ्या नंबरचं म्हणजे आपलं ॲप्लिकेशन, की आपण कुठे ॲप्लिकेशन केलेलं आहे त्याची इथे संपूर्ण माहिती आपल्याला दिसते. तर अशा पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता. ही शॉर्टकटमध्ये प्रोसेस सांगितली. आता जाऊया आपण आपल्या फॉर्मकडे. आता ज्यांना ही प्रोसेस समजली असेल ते डायरेक्ट वेबसाईटवर जाऊन देखील अर्ज करू शकता. आता अर्ज कोणत्या वेबसाईटवर करायचा आहे, तो योजना दूत पोर्टलवर जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे. ही त्याची वेबसाईट आहे. तर पहा, आता जाऊया आपण आपल्या अर्जाकडे. तर पहा मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत योजना दूतच्या वेबसाईटवर. या ठिकाणी आता तुम्हाला अर्ज करायचा आहे. अर्ज करून मी दाखवतो. त्याच पद्धतीने तुम्ही देखील अर्ज करू शकता तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये. तर पहा, योजना दूत नोंदणी करा असं ऑप्शन आपल्याला दिसते. यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्याच्या नंतर इथे तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील. वेबसाईट लोड होण्यात थोडासा वेळ लागतो. मी अगोदर लॉग इन केलेला आहे. आता मी ते लॉग आउट करून घेतो जेणेकरून तुम्हाला समजेल. तर पहा मित्रांनो, आता इथे आपल्याला रजिस्टरवर क्लिक करायचं आहे कारण आपलं रजिस्ट्रेशन अजून झालेलं नाही. तर पहा, रजिस्ट्रेशनवर आपण क्लिक करतोय. रजिस्ट्रेशनवर क्लिक केल्याच्या नंतर इथे आपल्याला यूथवर क्लिक करायचं आहे. यूथवर देखील आपण क्लिक केलेलं आहे. आता आपल्याला एलिजिबिलिटी क्रायटेरिया यांनी दाखवला. त्यानंतर खाली जो आहे तो आपल्याला कन्सेंट द्यायचा आहे, म्हणजे हा जो बॉक्स आहे यावर आपल्याला टिक करायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला तुमचा आधार कार्डचा नंबर टाकायचा आहे. आधार कार्डचा नंबर टाकून या व्हेरीफाय बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर पहा मित्रांनो, आधार कार्डचा नंबर या ठिकाणी मी टाकलेला आहे आणि आता त्यावर व्हेरीफायवर क्लिक करतो. आपल्याला आय एम नॉट रोबोटवर क्लिक करायचं आहे आणि नंतर गेट OTPवर क्लिक करायचं आहे. गेट OTPवर क्लिक केल्याच्या नंतर इथे जो आहे, जो नंबर तुमच्या आधार कार्डशी लिंक आहे त्या नंबरवर OTP जाणार आहे आणि तोच OTP तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. OTP टाकल्याच्या नंतर आपल्याला व्हेरीफायवर क्लिक करायचं आहे. तिथे या ठिकाणी आय एम नॉट रोबोट त्या बॉक्सवर देखील आपल्याला क्लिक करायचं आहे आणि नंतर थोडासा वेट या ठिकाणी करावा लागेल. आणि महत्त्वाची बाब पहा मित्रो, या ठिकाणी OTP जो आहे तो तुम्हाला सेकंडचा त्यांनी टायमिंग दिलेला आहे. हा टायमिंग दिल्याच्या नंतर टाकल्यानंतर आपल्याला खूप लोडिंग या ठिकाणी होते. म्हणून जास्तीत जास्त आपण टायमाच्या आत OTP टाकण्याचा प्रयत्न करावा. तर पहा मित्रांनो, आधार कार्डचा OTP टाकल्याच्या नंतर तुमचं वरती जे आहे ते ऑटोमॅटिक नाव आलेलं आहे आणि त्यानंतर तुम्हाला ईमेल ID टाकायचा आहे. नंतर कन्फर्म ईमेल ID करायचा आहे. नंतर पासवर्ड टाकायचा आहे. कन्फर्म पासवर्ड करायचा आहे. पासवर्डमध्ये तुमच्या एक कॅपिटल लेटर असणं आवश्यक आहे. बाकी एक स्मॉल लेटर असणं आवश्यक आहे. नंबर आणि तो जो सिम्बॉल असतो तो एक सिम्बॉल असणं देखील गरजेचं आहे. मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर मोबाईल नंबर कन्फर्म करायचा आहे. जेंडर सिलेक्ट करायचा आहे. डेट ऑफ बर्थ तुमची ऑटोमॅटिक घेतल्या जाणार आहे आधार कार्डच्या वरून. नंतर पहा, नंतर तुम्हाला तुमची कास्ट सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर व्हॉट्सअपचा जो तुमचा नंबर आहे तो टाकायचा आहे. नंतर सिटी, टाउन तुम्ही कुठे राहता ते इथे तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. तुमचा ॲड्रेस, नंतर महाराष्ट्र ऑटोमॅटिक सिलेक्ट झालेला असेल. तुम्ही ज्या जिल्ह्यात राहता तो तुमचा जिल्हा, डिस्ट्रिक्ट. त्यानंतर तुमच्याकडे स्मार्टफोन आहे का, तर येस करायचं आहे. आणि त्यानंतर इथे तुमचा पिनकोड टाकायचा आहे. हायेस्ट एज्युकेशन क्वालिफिकेशन म्हणजे जर तुमचं ग्रॅज्युएशन असेल तर ग्रॅज्युएशन. त्यानंतर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं असेल तर ते देखील टाकू शकता किंवा त्याच्या व्यतिरिक्त आणखी जर काही तुम्ही केलेलं असेल ते देखील या ठिकाणी टाकू शकता. आणि तुम्ही कुठे योजना दूतबद्दल ऐकलेलं आहे, तुम्हाला कसं माहिती पडलं ते देखील यामध्ये तुम्हाला सांगायचं आहे. त्यानंतर कन्सेंट द्यायचा आहे आणि कन्सेंट दिल्याच्या नंतर खाली आय एम नॉट रोबोटवर क्लिक करायचं आहे आणि रजिस्टरवर क्लिक करायचं आहे. तर ही आहे संपूर्ण रजिस्टरची प्रक्रिया. हे झाल्यानंतर तुमचा ईमेल जो आहे, ईमेल वापरून तुम्ही लॉग इन करू शकता. तर ही पूर्ण प्रक्रिया करा आणि रजिस्ट्रेशनवर क्लिक करा. तर आता आपण करतोय आणि पुढच्या पेजवर जाऊ. तर पहा मित्रांनो, रजिस्ट्रेशन बटनावर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला वापस आता लॉग इनवर क्लिक करायचं आहे कारण की आता आपलं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. सक्सेसफुलचा मेसेज जरी देखील इथे दिसत नसला तरी आपण लॉग इन करून पाहणार आहोत. तर पहा, लॉग इनवर आपण क्लिक केलेला आहे. नेटवर्क एररचा इश्यू येतच राहतो. यूथवर क्लिक करायचं आहे पुन्हा. आणि ही सर्व प्रक्रिया तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये देखील करू शकता. तर इथे टाकायचा आहे तुम्हाला तुमचा ईमेल ॲड्रेस.
तर पहा मित्रांनो, ईमेल ॲड्रेस मी वरती टाकलाय आणि त्यानंतर आता या बॉक्सवर क्लिक करतो. कधी कधी आपल्याला असे प्रश्न देखील विचारले जातात. गेट OTP वर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर आता OTP जो आहे तो तुमच्या मोबाईलवर आलेला असेल आणि तो OTP तुम्हाला इथे टाकायचा आहे. OTP टाकल्याच्या नंतर पुन्हा आय एम नॉट अ रोबोटवर क्लिक करायचं आहे आणि लॉग इन बटनावर क्लिक करून तुम्ही तुमचं प्रोफाईल लॉग इन करू शकता. तर पहा मित्रांनो, आता आपलं लॉग इन झालेलं आहे आणि आता संपूर्ण प्रोफाईल देखील आपण आपलं पाहू शकतो. आता प्रोफाईल पाहिल्याच्या नंतर कशा पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता ती माहिती आपण पाहू. तर पहा, सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी इथे क्लिक करायचं आहे. इथे इथे क्लिक करायचं आहे, कारण की इथे क्लिक केल्याच्या नंतर हे 3 ऑप्शन ओपन होतील. इथे पहा, इथे क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला डॅशबोर्ड, प्रोफाईल आणि लॉग आउट असे 3 ऑप्शन दिसतात. तर सर्वात प्रथम ऑप्शनवर आपल्याला जायचं आहे, अगोदर डॅशबोर्डवर. इथे पहा मित्रांनो, आपल्याला काही गोष्टी सांगण्यात येतात की तुमचं प्रोफाईल जे आहे ते कंप्लीट नाही आहे. अगोदर तुमचं प्रोफाईल कंप्लीट करून घ्या. तर आपल्याला ते प्रोफाईल कंप्लीट करायचं आहे, जेणेकरून मगच आपल्याला आपला डॅशबोर्ड दिसेल. तर पहा, कंप्लीट प्रोफाईलवर आपण क्लिक केलं. कंप्लीट प्रोफाईलवर क्लिक केल्याच्या नंतर इथे आणखी काही डिटेल्स आपल्याला द्यायची आहे, की एजचं जे डॉक्युमेंट आहे ते द्यायचं आहे. तुम्ही तुमची मार्कशीट, बोर्ड सर्टिफिकेट, TC वगैरे जे देऊ शकता. तुमच्याकडे डोमिसाईल असेल ते देखील तुम्ही इथे अपलोड करू शकता. नंतर पहा, इथे तुम्हाला कोणी फॉर्म भरण्यास मदत करत आहे, असेच करत आहे, त्याची माहिती लिहायची आहे. नंतर कोणत्या जिल्ह्यात तुम्ही अप्लाय करू इच्छिता हा एकदा सिलेक्ट केल्याच्या नंतर बदलता येणार नाही, म्हणून काळजीपूर्वक हा तुमचा जिल्हा निवडा. त्यानंतर अंडर ग्रॅज्युएटची जी डिटेल आहे ती आपल्याला भरायची आहे. BA झालेलं असेल, BCom असेल, BCom, BSc असेल, BSc, इंजिनिअरिंगची डिग्री असेल तर BE तुम्ही सिलेक्ट करू शकता. नंतर पहा, ब्रांच सिलेक्ट करायची, युनिव्हर्सिटी सिलेक्ट करायची, पासिंग वर्ष तुम्ही कोणत्या वर्षी उत्तीर्ण झालेले आहात ते या ठिकाणी सिलेक्ट करायचं. नंतर पर्सेंटेज सिलेक्ट करायचे. इथे तुम्हाला तुमची मार्कशीट अपलोड करायची आहे. नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर त्याची माहिती भरायची आहे आणि पोस्ट ग्रॅज्युएशनची मार्कशीट देखील अपलोड करायची आहे आणि ॲड टू लिस्टवर क्लिक करायचं आहे आणि सेव्ह करायचं आहे. हे झालं आता तुमचं फायनल प्रोफाईल. यानंतर तुम्ही अप्लाय करू शकता. तर पहा, ही संपूर्ण डिटेल आता मी भरतो. तर पहा मित्रांनो, कंप्लीट आपण प्रोफाईल केलेलं आहे आणि आता नंतर आपल्याला इथे मॅचिंग जॉबचं ऑप्शन दिसतंय. मॅचिंग जॉब 2 नंबरचं ऑप्शन आहे आणि इथे तुम्हाला तुमचा जिल्हा ऑलरेडी सिलेक्ट केलेला दिसेल. ते मी बुलढाणा जिल्ह्यासाठी अप्लाय करतोय म्हणून बुलढाणा जिल्हा दिसतंय. आता आपल्याला करायचं आहे अर्बन की रुरल. जर तुम्ही खेडे विभागासाठी अप्लाय करू इच्छिता ग्रामपंचायतसाठी तर तुम्हाला रुरल या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे आणि जर तुम्ही शहरी विभागातून येत असाल तिथे तुम्हाला अप्लाय करायचं आहे तर अर्बन विभाग सिलेक्ट करू शकता. तर इथे मी रुरल सिलेक्ट करतोय. त्यानंतर पहा, ब्लॉक. ब्लॉक म्हटलं म्हणजे तुमचा तालुका. या ठिकाणी आपल्याला तालुक्याचे ऑप्शन दिसतात. तिथे मी खामगाव सिलेक्ट करतोय. त्यानंतर ग्रामपंचायत तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. सर्व ग्रामपंचायतीचे नावं अवेलेबल करून देण्यात आलेली आहेत. तर पहा, इथे आपण राऊळसाठी अप्लाय करतोय म्हणून राऊळ सिलेक्ट केलं आणि आता आपल्याला सर्वात शेवटी सर्च बारवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर पहा, सर्च वर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला हे दिसेल नंबर ऑफ वॅकन्सी आहे 1, मिनिमम क्वालिफिकेशन आहे बॅचलर किंवा PG, 6 महिन्याचं ड्युरेशन आहे, लोकेशन आहे राहुल आणि अप्लायचं बटन आपल्याला इथे दिसते. आता यावर आपण क्लिक करतो. तर पहा मित्रांनो, वरती आपल्याला टॉपअप आलेला आहे की ॲप्लिकेशन प्रोसेस सक्सेसफुल. आता आपल्याला ते जर ॲप्लिकेशन प्रोसेस चेक करायची असेल तर इथे तुम्ही खाली येऊ शकता आणि ॲप्लिकेशनवर इथे आपल्याला ते दिसेल की आपण कशासाठी अप्लाय केलेलं आहे. तर पहा, ॲप्लिकेशनवर मी क्लिक करतो. योजना दूत, जॉब टायटल राहुल. या ठिकाणी ॲप्लिकेशन कोणत्या तारखेला केलं ते आणि ॲक्शनचं बटन इथे आपल्याला दिसतं. ॲक्शन या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर संपूर्ण तुम्हाला माहिती तुमची ओपन होईल. तर अशा पद्धतीने तुम्ही देखील अप्लाय करू शकता. अर्ज करण्यात कसलीही अडचण येत असली तर तुम्ही कमेंट करून प्रश्न विचारू शकता. पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसोबत. धन्यवाद.